जालन्यामध्ये जर भाजपला एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी स्वबळावर लढावं असं थेट आव्हान शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलंय। जालन्यात भाजपची स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीची चाचपणी देखील सुरू असल्याचं समजतंय, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र एकत्रच असणार आहे असं सुद्धा वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलेलं आहे। बहुप्रतीक्षेनंतर आता या निवडणुका झाल्या। खरं तर हे कार्यकर्त्या घडवणाऱ्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे आनंद आहे, उत्साहाचं वातावरण आहे। आणि ज्या दिवसाची कार्यकर्ते अनेक वर्षापासून वाट पाहत होते तो दिवस काल उजळला आणि निश्चितपणे निवडणुकाला आम्ही अत्यंत ताकदीने समोर जाणार आहोत आणि शिवसेना ही बाजी मारेल। राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला माननीय अरविंद अण्णा चव्हाण माजी आमदार यांचा पॉझिटिव्ह प्रस्ताव आलेला आहे। भारतीय जनता पक्षाकडून अजून काही प्रस्ताव आलेला नाही आमच्याकडे। आम्ही त्यांना प्रस्ताव देऊन बराच कालावधी लुटून गेलेला आहे। त्यांच्या मनात काय चाललं आम्हाला माहित नाही। भाजपनं बैठकीचं निमंत्रणच न दिल्यानं शिवाजीराव नलावडे नाराज झाल्याचं समजतंय। शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष आहेत। आशिष शेलार यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना भेटून आम्हाला का बोलावत नाही असं विचारलं। महायुती सोबतच निवडणूक लढावी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हाच प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी दिलेली आहे। बैठकीत आम्हाला राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हतं। मी माजी मंत्री आणि आमचे जवळचे सहकारी आशिष शेलार साहेबांची वेळ घेऊन मी असं काही 11 वाजता त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर आम्हाला का बोलवत नाही तर अशी विचारणा साहेबांना केल्यानंतर त्यानंतर आम्ही चर्चा कोणाबरोबर करायची याचं पत्र अजून आपल्या पक्षाकडनं आलेलं नाही, एवढंच उत्तर त्यांनी मला दिलं। आल्यानंतर आम्ही आपल्या बरोबर चर्चा करायला, युती करायला आम्हाला काही अडचण नाही असं त्यांनी साहेबांनी आम्हाला सांगितलं। यानंतरची बातमी साताऱ्यातली। फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना जर त्रास झाला तर काळा कोट घालून मी कोर्टात उभा राहीन असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिलाय। तर डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी वक्तव्य करतात असं प्रत्युत्तर भाजपचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिलेलं आहे। फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा। महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण घरी असतं तर तुझ्यापर्यंत पोहोचले काय? सगळं घडतंय, तुम्ही जर डोळे दाखवले। हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील तर मी वकील। साताऱ्यातली भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलेलो आहोत। सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे। नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे। हे सगळं डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काही माणसं करतात। त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।